नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे. पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि तो कधी होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर ते व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झाले असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे. आज तुमच्या खात्यामध्ये जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहेत आणि ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो. तर ठीक आहे, पुढे बघूया काय आहे. तर मित्रांनो, इथे बघू शकता 14 जिल्ह्यात मित्रांनो आजपासून पीक विमा वाटप सुरू होणार आहे. तर आज आहे. तर मित्रांनो, थोड्याच वेळात 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे 15,000 रुपये जमा होण्यासाठी मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केली आहे. आणि मित्रांनो, 2022 आणि 2025च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत आणि ही मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो. तर इथे बघू शकता 2022 ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मिळाला नसेल, तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना 2022मध्ये पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला कमी पीक विमा मिळाला असेल तर तुम्हाला 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो. तर तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार, तर त्याचे कारण सरकारने सांगितलेलं आहे. ते म्हणजे 2022-23 आणि 2024 यामागील 3-4 वर्षाचा पीक विमा सरकारने शेतकऱ्यांना दिला नव्हता. त्यासाठी मित्रांनो सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होता. तर आता सरकारवर सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहेत आणि आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे. ठीक आहे मित्रांनो, पुढे बघू शकता. तर त्यामुळे मित्रांनो थोड्याच वेळात आता 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. शेतकऱ्यांना अपात्र ठरवलेले गेले आहे. तर कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवलेले गेलेले आहे याची यादीसुद्धा सरकारने आज जाहीर केली आहे. आणि आज मित्रांनो 14 जिल्ह्याच्या पीक विमा जाहीर होत आहे आणि आता उद्याही 14 जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये सोडला जाणार आहे. तर नुकसानीनुसार मोठ्या प्रमाणात लाभ. तर मित्रांनो, नुकसानीनुसार मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला आहे आणि तसेच शेतकऱ्यांच्या नुकसान जास्त झाले असेल त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश आहेत आणि थोड्याच वेळात तुमच्या बँक खात्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा पीक विमा जमा होणार आहे. काल काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झाले आहे आणि आज या 14 जिल्ह्याचे नंबर आहे मित्रांनो. तर इथे बघू शकता मुख्यमंत्र्यांचे आदेश. तर मुख्यमंत्र्यांचे आदेश काय आहे, त्यामुळे 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचा पीक विमा वाटप करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिले आहेत. आता बघा, 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना काही वेळातच पीक विमा जमा होईल. कृषी विभागाने सांगितले आहे की आज हे काही शेतकऱ्यांच्या 15,000 रुपये पीक विमा येणार आहे. तर मित्रांनो, आज काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15,000 रुपये पीक विमा येणार आहे. आणि इथे बघू शकता 30,000पर्यंतचं पीक विम्याचे पैसे. जर तुमच्या 2022 पासून पीक विमा थकीत असेल किंवा मिळाला नसेल तर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो. 2022 ते 2025च्या मे पर्यंत राहिलेले सर्व पैसे तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत मिळतील. अशी काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यावर 52,000 रुपये, 49,000 रुपये किंवा 50,000 रुपयापर्यंतचा पीक विमा मिळालेला आहे. ठीक आहे. तर आता फक्त या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्यात येत असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत आणि काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप झाले आहे. शेतकऱ्यांना वाटत होते की पीक विमा 10,000 किंवा 15,000 येईल, परंतु केंद्र सरकारकडून 22,000 ते 23,000
2022, 2023 आणि 2024च्या राहिलेला पीक विमा सर्व मिळून एकदम खात्यावर 50,000 किंवा 40,000 रुपयापर्यंत येत आहे. तरी पुढे बघू शकता 35 पिकांसाठी पीक विमा मंजूर. तर कोणकोणते पीक आहेत बघू शकता पुढे. तुमच्या खात्यामध्ये मित्रांनो तुमच्या शेती पिकांचे 2022, 2023, 2024 मध्ये बाजरी पिकाचे नुकसान झाले असेल तर पीक विमा मंजूर झाला आहे. त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबे, मूग, मटकी, शेंगा अशा सर्व पिकांसाठी सरकारने यादी जाहीर केली आहे आणि जवळजवळ 35 पिकांची नोंद या पीक विमा योजनेत आढळली आहे मित्रांनो. तर मित्रांनो इथे सर्वाधिक लाभ कोणाला भेटलेला आहे बघू शकता, मिळालेले पीक बघू शकता. तर या 35 पिकामध्ये कांदा, सोयाबीन आणि बाजरी, ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस या पिकांना सर्वाधिक पीक विमा मंजूर केला आहे आणि असल्याचे सांगितलेले जात आहे. कृषी मंत्री इथे चुकीचं टाकलेलं आहे. कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार आहेत, तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे समजेल. तर कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा सोडावा असे आदेश दिले आहेत. जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा थोड्याच वेळात सोडण्यात येत आहे आणि काल जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आता आज 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करा असे कृषी विभागाकडून आदेश आलेले आहेत. आणि अपात्र शेतकऱ्यांची माहिती पाहू शकता मित्रांनो. तर कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतो आणि आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी कोणकोणते शेतकरी यातून अपात्र ठरवले जाणार आहेत याची सुद्धा यादी तुम्हाला आता 2 मिनिटात सांगणार आहे. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आहे की सर्वच बँकांमध्ये हा पीक विमा जमा होणार आहे नाही, कारण मागच्या वेळी जो पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही आणि सरकारला परत घ्यायला मित्रांनो. त्यासाठी इथे बघू शकता तर 12 बँकांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. म्हणूनच आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त 12 बँका निवडल्या आहेत आणि या 12 बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तरच तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे आणि सरकारने फक्त 12 बँकांना प्राधान्य दिले आहे, कारण हा पीक विमा केंद्र सरकारकडून सोडवला जाणार नाही आणि पीक विमा मिळण्यात अडचण. तर जर तुम्ही 12 बँका सोडून इतर बँक खात्यामध्ये उघडले असेल, जर तुम्ही दुसऱ्याच बँक अकाउंट जर उघडले असेल दुसऱ्याच बँकेचे, तर पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना अडचणीत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये पीक विमा लवकर जमा होणार नाही असेही सांगितलेले आहे. त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघा कोणत्या बँकमध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे. आज, उद्या किंवा परवा असे 3 टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये सोडला जाणार आहे आणि असल्याची माहिती समोर येत आहे. ठीक आहे मित्रांनो. तर पुढे बघू शकता तर निवडक बँकांची यादी पाहू शकता. ठीक आहे. पीक विम्यासाठी निवडलेल्या 12 बँकांची यादी जिल्हा मध्यवर्ती बँक एक बँक आहे मित्रांनो आणि किंवा जिल्हा सहकारी बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा. जवळपास 14 ते 15 हजार शेतकरी यामधून बाहेर पडणार आहेत. गेल्या महिन्यापूर्वी पीक विम्यात घोटाळा झाल्याची बातमी आली होती. ठीक आहे. तर अपात्रतेचे कारण आणि 14 जिल्ह्यांची यादी पाहू शकता. तर ज्या शेतकऱ्यांची गायरान जमीन
रस्त्यालगतची जमीन आणि कॅनलच्या बाजूची सरकारी जमीन दाखवून पीक विमा घेतला आहे त्यांना आज पीक विमा सोडवला जाणार नाही। तुमच्या जिल्हा यात आहे का ते बघा आणि आज, उद्या आणि परवा या 3 दिवसाच्या आत या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। अकोला, नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, जालना, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी तर या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवीन योजनेची माहिती सर्वात अगोदर पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या बेल आयकॉनला नक्की दाबा। धन्यवाद मित्रांनो।